वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। भाष्यं वामकरे निधाय परतश्चिन्मुद्रया बोधितं प्राक्कुण्डीवरदण्डशिष्यसहितं पद्मासनस्थं विभुं भाले भस्मधरं सुधाकरनिभं रुद्राक्षहाराङ्गले श्रीमच्छङ्करपूज्यपादमनिशं ध्यायाम्यहं सद्गुरुम्। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। श्रीमज्जगद्गुरो शङ्कराचार्य भगवान् की जय। श्री आचार्य जयंतीच्या निमित्ताने श्री शंकराचार्य जीवनगाथा या विषयावर 3 दिवस प्रवचन सत्र आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। आचार्यांच्या बद्दल कितीही जणांनी आणि कितीही वेळेला जरी बोललं तरी सुद्धा ते कमीच पडणार आहे, यात कोणत्याही प्रकारचा संशय नाही। प्रखर ज्ञानी आणि कोमल भक्त, उन्नत प्रचारक आणि शिष्यवत्सल, म्हणजे साधारणतः विरुद्ध असणारे गुण ज्याप्रमाणे ऋषींच्या आश्रमात असलेले नैसर्गिक वैरभाव असणारे प्राणी एकमेकांचा वैरभाव विसरून मोठ्या आनंदाने नांदावेत, त्याप्रमाणे आचार्यांच्या जीवनात आपल्याला हे दिसतात। आचार्यांच्या भाष्याची, आचार्यांच्या स्तोत्रांची आणि आचार्यांच्या जीवनाची मोहिनी न पडणारा असा सश्रद्ध विरळाच म्हणून समजायला हरकत नाही। आचार्यांचं समग्र जीवन एका श्लोकात आपल्या परंपरेमध्ये फार सुंदररित्या वर्णन केलेलं आहे। अष्टवर्षे चतुर्वेदी, 12 सर्वशास्त्रविद, 16 कृतवान भाष्यम, 32 मुनिरभ्यगात, 8व्या वर्षी 4 वेदांचं सरहस्य सांग अध्ययन, 12व्या वर्षी संपूर्ण शास्त्रांची तलस्पर्शी माहिती, 16व्या वर्षी भाष्याची रचना आणि पुढची 16 वर्ष त्याचा प्रसार प्रचार करून 32व्या वर्षी आपल्या ह्या नश्वर देहाचा त्याग करणारा हा महात्मा आमच्या नांदेडचे एक फार मोठे विचारवंत नरहरजी कुरुंकर म्हणून होऊन गेले। त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे। ते अत्यंत बुद्धिवादी होते। त्यांनी एके ठिकाणी सांगितलेलं होतं
की बुद्धिवादाच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी सोडवता येतात असा माझा दृढ विश्वास आहे. फक्त 2 गोष्टी मला सोडवता आल्या नाहीत बुद्धीच्या दृष्टीने. पहिली गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी कशी लिहिली आणि शंकराचार्यांनी 9व्या वर्षी संपूर्ण भारताचा प्रवास कसा केला. आणि खरंच आपली बुद्धी जिथे संपते तिथून आचार्यांचं कार्य सुरू आहे. आणि म्हणून आचार्यांचं जीवन समजून घेत असताना आपल्याला आचार्यांच्या जन्माच्या आधीची परिस्थिती कोणती होती ते नीट लक्षात घेतलं गेलं पाहिजे. साधारणतः महाभारतीय युद्ध द्वापार युग संपताना कलियुग चालू होण्याच्या वेळी झालं अशी आपली परंपरा आहे. 5000 वर्षापूर्वीचा काळ आहे तो साधारणतः. महाभारतीय युद्धामध्ये भारताचं अत्यंत नुकसान झालं. कुरुक्षेत्रावर झालेला जो संहार, त्या संहारामध्ये भारतातील प्रमुख राजघराण्यांतील तरुण रक्त हे पूर्णपणे संपून गेलं. धर्माची स्थापना झाली ती आवश्यक पण होती, पण धर्माचं आचरण करण्यासाठी विशिष्ट जे मनुष्यबळ उपलब्ध असावं लागतं, त्या मनुष्यबळाचा क्षय त्या युद्धात मोठ्या प्रमाणावर झाला ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. पांडव स्वर्गात गेले. भगवान श्रीकृष्णांनी वैकुंठाचा आश्रय घेतला आणि त्या राज्यातील त्या क्षत्रियांनी पुन्हा आपली आपली राज्य सुरुवात केली. आणि अशा तऱ्हेने साधारणतः 1000-1500 वर्ष भारताने सुवर्ण काळ अनुभवला म्हणून समजायला हरकत नाही. साधारणतः 3-3.5 हजार वर्षांपूर्वी आजपासून, म्हणजे महाभारतीय युद्धानंतर 1,500-2 हजार वर्षानंतर, आता ह्या पूर्ण कालामध्ये मी पडणार नाही. याचं कारण असं की ऐतिहासिक दृष्ट्या बुद्ध असतील, जैन असतील, यांचे काल कोणते होते याच्यावर अनेक मतमतांतर आहेत. आचार्यांच्या जीवन कालावर सुद्धा मतमतांतर आहेत. पुढे त्याचा उल्लेख येईल. त्या खंडन मंडनात आपल्याला पडायचं नाही, पण असं म्हणायला हरकत नाही, महाभारतीय युद्धानंतर 1000-1500 वर्षानंतर क्षत्रियांच्या मध्येच ही 2 मत निर्माण झाली. त्यातील या दोघांचाही उल्लेख आपल्याला पुराणांतरी प्राप्त होतो. जैन धर्मांचे जे आद्य तीर्थंकर ऋषभदेव यांना आपण भगवान श्री विष्णूंचा अवतार मानतो. त्यानंतर बौद्ध धर्माचे प्रतिपादक बुद्ध यांना पण आपण श्री विष्णूंचा 9वा अवतारच मानतो.
त्याची कारण मीमांसा जी पुराणांतरी केलेली आहे ती आज आपल्याला मान्य होईल न होईल हा सगळा स्वतंत्र भाग झाला. त्याची चर्चा करण्याचं हे स्थळ नाही. पण जैन धर्मांचे जे शेवटचे तीर्थंकर महावीर आपण ज्यांना म्हणू, ज्यांनी हा जैन धर्म पुढे आणला, या दोन मतांचा गलबला हा भारतात त्या काळी अत्यंत मोठ्या प्रमाणावर होता म्हणून समजायला हरकत नाही. त्यातल्या त्यात कनिष्क असेल, अशोक असेल, या राजांनीच बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला असल्याने बौद्ध मत, जैन मत हे अत्यंत फोफावलेलं होतं आणि त्यामुळे एकंदरीतच वैदिक धर्मावर फार मोठं संकट ओढवलेलं होतं. बुद्ध मताची किंवा जैन मताचे मीमांसा करण्याचं हे स्थळ नाहीये, हा काल पण नाहीये आणि त्याची आता फारशी आवश्यकताही नाही. पण आचार्यांचं जीवन समजून घेण्यासाठी त्याचा किंचित जाता जाता थोडासा विचार करायला हरकत नाही. ही दोनही तत्वज्ञान अहिंसा परमो धर्म याच्यावर अवलंबून आहे. आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा जी 5 सार्वभौम व्रत सांगितलेली आहेत त्यात अहिंसा येतं. आपल्याकडे सुद्धा वैदिक धर्मात सुद्धा अहिंसेला फार मोठं स्थान देण्यात आलेलं आहे. नाही असं नाही. अहिंसा आवश्यक आहे. अहिंसा सौंदर्य आहे मानवी जीवनातलं. श्रीमद महाभारत जर आपण उघडून जर बघितलं तर त्यात अहिंसा आणि क्षमा या 2 गोष्टींवर जो आपल्याला जोर दिलेला आढळतो तो फार रमणीय अशा प्रकारचा आहे. पण कसं असतं, कोणतीही चांगली गोष्ट ही तोपर्यंतच चांगली असते की जेव्हा तिची मर्यादा असते तोपर्यंत. मर्यादेच्या बाहेर गेलेली चांगली वस्तू सुद्धा ही चांगली असेलच, लागेलच अशातला भाग नाही. अतिशय भूक लागलेली असावी आणि समोर बासुंदीची वाटी आणून ठेवावी. ज्या आनंदाने भूक लागलेली असताना माणूस बासुंदी संपवेल, पोट भरल्यानंतर तो आनंद बासुंदी संपवण्यात त्याला मिळणार नाही. त्याचं कारण असं की ते अधिक प्रमाणात होतं. अहिंसा ही वाईट आहे अशातला भाग नाही, चांगली आहे. परंतु ती सुद्धा अहिंसा ही विशिष्ट प्रमाणातच शोभून दिसते आणि ती कार्य करते, नाहीतर त्याच्याने अपाय होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपल्या शास्त्रकारांनी हिंसा आणि अहिंसा याच्या काही मर्यादा ठेवून दिलेल्या. मारणं चांगलं का वाईट? वाईट आहे. पण मुलगा चुकला, विद्यार्थी चुकला, मारायचं की नाही त्याला? लालये पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडये प्राप्ते तु 16 वर्षे पुत्रे किंवा शिष्ये मित्रवदाचर्य. आपलं शास्त्र काय सांगतं? 5 वर्ष लाड करावा, पुढे 10 वर्ष योग्य त्या ठिकाणी त्याला मारावं आणि 16वा वर्ष प्राप्त झाल्यानंतर मग पुत्राशी असो अगर शिष्याशी असो मित्राप्रमाणे वागावे. याचा अर्थ असा, अवस्थाभेद, क्रियाभेद, व्यक्तिभेद अशा सगळ्या भेदांच्या मर्यादेने गोष्ट चांगली का वाईट हे ठरत असतं. तो विवेक त्यांच्या अनुयायांच्याकडून
जेव्हा सुटू लागला, सुटण्यामुळे राष्ट्रीय जीवनावर जेव्हा परिणाम होऊ लागला, राष्ट्रीय जीवन वेगळं, व्यक्ती जीवन वेगळं, समाज जीवन वेगळं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. स्वतःवर झालेल्या अन्यायाची क्षमा ही आपण अवश्य करू शकतो, परंतु राष्ट्रावर, समाजावर झालेल्या अन्यायाची क्षमा तितक्या टोकाला जाऊन प्रत्येक वेळेला करता येईलच, आणि जर केली तर ते आपल्या हिताचं होईलच असं सांगता येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या अहिंसेच्या अतिरेकाने राष्ट्राचं समाज जीवन जेव्हा धोक्यात येऊ लागलं, त्याचा थोडासा उल्लेख आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संन्यस्त खड्ग नावाच्या नाटकात आपल्याला बघायला मिळेल. त्यातील जी त्यांनी विचार मांडलेले आहेत ते आपण अवश्य त्या ठिकाणी बघावे. आणि तो जेव्हा त्या पद्धतीने जेव्हा या मतांचं प्राबल्य वाढलं आणि त्या मतांच्या प्राबल्याने यज्ञयाग बंद पडण्याची वेळ आली, कारण यज्ञामध्ये सपशु यज्ञ असतात, यज्ञामध्ये सुद्धा पशु मारायचा नाही. शास्त्र सांगतं यावेद विहिता हिंसा तसा हिंसा निगद्यते. वेदांनी सांगितलेली हिंसा ही हिंसा राहत नाही, ही अहिंसाच घडली जावी. आणि हे तत्व आपण आज सुद्धा पाळतो. खून केलेला माणसाने सुद्धा मारलेलंच असतं, आणि त्या खुन्याला फाशी दिलेला, फाशीचा आदेश दिलेला जो न्यायाधीश असतो त्याच्याही त्या आदेशाने एका व्यक्तीची हिंसाच होणारही असते. पण एका माणसाला मात्र खूप मारल्यामुळे फाशी आणि दुसऱ्यांना मात्र मारल्यामुळे पगारवाढ, हे आपण आत्ताच्या सुद्धा जीवनात अनुभवतो. आणि म्हणून यज्ञ यागांवर परिणाम झाला. वैदिक धर्माचं लोक टिंगल उडवू लागले, आणि तो जेव्हा अशा पद्धतीचं सगळं कार्य सुरू झालं त्यावेळी सगळे देव भगवान श्री शिवशंकरांच्याकडे साष्टांग नमस्कार केला. सर्वांनी भगवान श्री शिवशंकरांची प्रार्थना केली. शिवशंकरजी प्रसन्न झाले. बोला म्हणजे काय पाहिजे ते मागून. यांनी सांगितलं काही नाही, फार मोठं पृथ्वीवर घोर संकट ओढवलेलं आहे, त्यातल्या त्यात भरतखंडावर फार मोठं संकट ओढवलेलं आहे. शास्त्रकार असं सांगतात की आपला भारत ही कर्मभूमी आहे, बाकीच्या सगळ्या भोगभूमी आहे. भारत ही पुण्यभूमी आहे, ही त्यागभूमी आहे, ही कर्मभूमी आहे. मी मजेने सांगत असतो की भारत हे जंक्शन आहे. नरकात जायचं का स्वर्गात जायचं का मुक्ती प्राप्त करून घ्यायची हे भारतात ठरतं. आणि म्हणून या भारताची महती अनेक जणांनी पुराणांतरी सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. अशा तऱ्हेने या भारतात केली जाणारी जी धर्मकृत्य आहे त्या धर्मकृत्यांचा भाग देवांना प्राप्त होतो. ते देव संतुष्ट होतात आणि संतुष्ट झालेले देव या पृथ्वीवर उत्तम रीतीने पाऊस पाडतात, आणि तो पर्जन्य पडल्यानंतर मग अन्न औषधी निर्माण होतात. अशा प्रकारचं वर्णन आपल्याला गीतेमध्ये सुद्धा बघायला मिळतं. देवान भावयतानेन सहजज्ञा पुरा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवोत्स्विष्ट कामधु देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. पूर्वी प्रजापतीने असं म्हणतात की यज्ञासहित सर्व प्रजा निर्माण केल्या
आणि सांगितलं की या यज्ञाने तुम्ही देवांना संतुष्ट करा, संतुष्ट झालेले देव तुम्हाला संतुष्ट करतील. अशा प्रकारचा हा अन्योन्य संबंध आहे. तो संबंध खंडित होऊ लागला आणि त्यामुळे हे पशुपते, तुम्हीच आता काहीतरी करा, या पृथ्वीवर अवतार घ्या. अवतार ही संकल्पना योग्य आहे का अयोग्य आहे? अवतार ही कल्पना मानावी का मानू नये? आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांनी विभूती योग म्हणून सांगितलेला आहे गीतेमध्ये, किंवा एकादश स्कंधामध्ये सुद्धा भगवंतांनी उद्धवांना विभूती योगच सांगितलेला आहे. कोणाकोणामध्ये मी आहे ते सांगितलेलं आहे. वृष्णीनाम वासुदेवोस्मी, पांडवानाम धनंजय इत्यादी सांगितलेलं आहे. पण शेवटी सांगताना त्यांनी असं सांगितलं, यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभव. जिथे जिथे तुला काही अतिमानुष दिसेल, समजून घे ते माझ्या तेजाचा अंश आहे, तो माझा अवतार. अवतार का होत असतो? अवताराचं प्रयोजन काय? अवतार कशा करता होत असतो आपल्याला माहितीये. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं वगैरे सांगितलेलं आहे. अधर्म उसळे हा अखिल जनी आचार्यांच्या आरतीमध्ये सांगितलेला आहे. अधर्म उसळायला लागतो, अधर्म वाढायला लागतो, धर्माचा ऱ्हास व्हायला लागतो. म्हणजे काय होतं नेमकं? अर्थ असा आहे की देश काल परिस्थिती अशी बदलून जाते की इच्छा असून सुद्धा माणसाला धर्माचं आचरण करता येत नाही. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, मूलभूत अधार्मिक असलेले लोक आणि मूलभूत धार्मिक असलेले लोक यांची संख्या समाजात नेहमीच कमी असते. दुर्योधनासारखे लोक नेहमीच कमी असणार, युधिष्ठिरासारखे लोक नेहमीच कमी असणार. अधर्म वाढतो म्हणजे काय? धार्मिक लोकांच्या पाठीमागचं बल कमी होतं आणि ते बल जे आहे ते अधार्मिक माणसांच्या पाठीमागे जात. त्यांना ते का फार आवडता अशातला भाग नाही. दुर्योधनाकडून लढणं हे भीष्माचार्यांना फार आवडलेलं होतं, म्हणून ते लढायला गेलेले नव्हते. पण प्राप्त परिस्थितीत काय करावं, प्राप्त परिस्थितीत धर्माचं आचरण कशा पद्धतीने करावं हे न समजलेलं असल्या कारणाने त्यांना तिकडून उभं राहावं लागलं. आणि म्हणून अवतार काय करतो माहितीये का? की देशकाल परिस्थितीचा विचार करतो आणि सर्वसामान्य माणूस जो स्वभावतःच धार्मिक आहे पण परिस्थितीच्या दडपणामुळे जो अधर्माकडे वळलेला आहे त्याला आपल्या जीवनाने असा आदर्श घालून देतो की ती माणसं आपोआप धर्माकडे वळावी. असं कार्य जो करतो त्याला आपल्याकडे अवतार म्हणण्याची पद्धत आहे. त्याला आपण अवतार म्हणतो. आणि अगदी आचार्यांच्या सिद्धांतानुसार जर बघायला गेलं तर सगळे अवतारच आहेत. ओके, ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. जीवात्मा, प्रत्येक जीवात्मा हा ब्रह्मच आहे. आणि हे सर्व देवांनी प्रार्थना केली. पशुपते, चंद्रशेखरा, पृथ्वीवर अशा पद्धतीचं अधर्माचं वातावरण सगळीकडे वाढलेलं आहे, कृपा करून तुम्ही अवतार घ्या. यांनी सांगितलं मी अवतार घेईन, नाही असं नाही. पण त्याआधी
माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी अवतार घेतला पाहिजे. मी एकट्याने जायचं आणि सगळं कार्य करायचं आणि तुम्ही नुसतं बघत बसायचं असं उपयोगाचं नाही. संघे शक्ती कलौ युगे, कलियुगामध्ये संघटनात शक्ती असते हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण श्रीकृष्णांच्या चरित्रात हे बघतो. गोवर्धन पर्वत उचलला त्यांनी, तिरंगळीवर धारण त्यांनी केला, परंतु सगळ्या गोप बालकांना सांगितलं तुम्ही पण आपल्या आपल्या काठ्या लावा. प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे माझं कार्य आहे, प्रत्येकाला समजलं पाहिजे, प्रत्येकाने आपलं योगदान त्यात दिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्याचे जे मुख्य नायक होते त्यांनी काय केलं, त्यांनी सगळ्यांना या कार्यात सहभागी करून घेतलं. मग ते मिठाचा सत्याग्रह असेल, सूत कातणं असेल, जे काय असेल ते असेल त्यांच्या परीने. किंवा आता आपण जे बघतो कोरोनाचं जे प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये ते दिवे लावायला सांगतायत, टाळ्या वाजवायला सांगतायत. हे सगळं कशा करता? आम्ही पण त्यात आहोत. एवढंच कशाला, पालघरची हत्येचं प्रकरण सध्या जे गाजतंय दोन साधूंच्या, त्यांनी 28 एप्रिल हीच आजचीच तारीख दिलेली आहे की त्या साधूंच्या स्मृत्यर्थ आज सगळ्यांनी एक एक दिवा लावावा. कशा करता? की आपण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत हे सगळं कळण्यासाठी. भगवान शिवशंकरजींनी सांगितलं की मी जाईन, पण अगोदर तुम्ही पण जा. हे नाही कुणी जायचं. सर्वात पहिल्यांदा कसं आहे, सुरुवात आपल्या घरापासून आपण करा. आत्मानं प्रथमं राजा विनयेनोपपादये ततः पुत्रान ततो भृत्यान. नीती काय सांगते? राजाने सर्वात पहिल्यांदा स्वतःवर नियंत्रण प्राप्त करावं, नंतर पुत्रांच्यावर करावं, नंतर भृत्यांच्यावर म्हणजे नोकरांच्यावर करावं आणि नंतर प्रजेवर करावं. कार्तिकेय स्वामींना बोलवलं, इकडे या, आमची आज्ञा आहे, मी येण्याच्या अगोदर तुम्ही जा पहिल्यांदा. कुमारील भट्ट या नावाने तुम्ही अवतार घ्या. आणि कुमारील भट्ट स्वरूपाने अवतार घेऊन बौद्ध आणि जैन या मतांचं तुम्ही सर्वात पहिल्यांदा खंडन करा, नंतर आम्ही येतो. ठीक आहे, काही हरकत नाही. ब्रह्मदेवांना सांगितलं तुम्ही पण अवतार घ्या, तुम्ही मंडन मिश्र म्हणून अवतार घ्या. मंडन मिश्र हे पूर्वमीमांसेतलं फार मोठं नाव आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या विद्वत्तेचा धाक आणि त्यांची विद्वत्ता अशा प्रकारची आहे की बस. त्यानंतर इंद्राला बोलवलं आणि इंद्राला सांगितलं लक्षात ठेव, आम्ही हे सगळं कार्य करू, वैचारिक कार्य करू, पण त्या वैचारिक कार्याला जोपर्यंत राजसत्तेची जोड राहणार नाही तोपर्यंत लोक मानणार नाही. सुधन्वा या नावाने तुम्ही अवतार घ्या. आणि जेव्हा आम्ही येऊ, कुमारील भट्ट येतील, त्यावेळी तुमची सगळी राजसत्ता जी आहे ती या विचारांच्या पाठीमागे उभी करा. आपल्या धर्माची अवनती होण्याचं प्रमुख कारण अशा प्रकारचं आहे की आपण राजसत्तेकडे दुर्लक्ष केले. सत्ता आपल्या हातात पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मिळालेली सत्ता धर्मासाठी जर राबवली
तर तो धर्मही अभ्युदय पावतो आणि ती सत्ता पण अभ्युदय पावते. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याचा परिणाम म्हणून 1000 वर्षापर्यंत आपण गुलाम म्हणून राहिलो. एकाने लिहून ठेवलं, हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे. का झालं हे? कारण आपण राजसत्तेकडे दुर्लक्ष केलं. भगवान शिवशंकरजींना बरोबर माहिती होतं की वैचारिक परिवर्तन जर घडवायचं जर असेल तर त्यासाठी राजसत्तेची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. इंद्रा, तुझा सुधनवा म्हणून जन्म घे. तुम्ही सगळी पार्श्वभूमी तयार करून ठेवा, मग मी येतो. शिवशंकरजी राजे, लक्षात ठेवा, राजा असा उगीच येतो होय पहिल्यांदा, ओके नाही? त्याच्या सेवकांनी पहिल्यांदा जायचं, सगळं व्यवस्थित आहे की नाही बघायचं, आणि मग निरोप पाठवायचा, सगळं व्यवस्थित आहे तुम्ही या, ओके नाही? साधं आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री येणार असेल तर जिथं जाणार आहे तिथं आधी पोलीस येतात, ते कुत्रे येतात, सगळं बघतात, काय आहे, चांगलं आहे, वाईट आहे, काही तिथं नाही का नाही, ते सगळं बघतात. आणि मग ते सगळ्यांनी हो म्हणल्यानंतर मग निरोप पाठवतात आणि मग तो येतो. इथं तर साक्षात संपूर्ण त्रैलोक्याधिपती असणारे भगवान शिवशंकर येणार आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. पण सर्वात पहिल्यांदा मग कुमारील भट्टांनी अवतार घेण्याचं ठरवलं. म्हणजे कार्तिकेय स्वामींनी कुमारील भट्ट या नावाने अवतार घेण्याचं ठरवलं. तेलंगणामध्ये जयमंगल नावाचं गाव आहे. त्यात यज्ञेश्वर आणि चंद्रगुणा हे जोडपं आहे. अत्यंत धार्मिक, वैदिक धर्माला प्रमाण मानणार अशा प्रकारचं ते जोडपं. आणि त्या जोडप्याच्या पोटी भगवान श्री कार्तिकेय कुमारील भट्ट या नावाने अवतीर्ण झाले. वैशाख शुद्ध पौर्णिमा. काय योगायोग आहे बघा. बुद्धांचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेचा, आणि त्यांच्या मताचं खंडन करण्यासाठी आलेले कुमारील भट्ट यांचा पण जन्म वैशाख शुद्ध पौर्णिमेचा. जन्म अशा प्रकारचा झाला. आणि जन्म झाल्यानंतर हळूहळू हळू मोठे व्हायला सुरुवात झाली. आणि झाल्यानंतर 4 वेद 6 शास्त्र जे काय तत्कालीन जे शिक्षण होतं ते त्यांनी शिकलं. आणि शिकल्यानंतर त्यांच्या पुढे एकच ध्येय होतं, आणि ते म्हणजे जैन आणि बौद्ध यांच्या मताचा नायनाट करणे. आणि त्यासाठीच त्यांचा अवतार. परंतु कसं आहे, दुसऱ्यांची मतं काय आहेत हे जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत ती मतं आपल्याला फोडता येत नसतात. पूर्व पक्ष पक्का पाहिजे, मग उत्तर पक्षाकडे वळायचं, ओके नाही? आमच्या न्यायशास्त्रात व्याप्तीचं शेवटचं लक्षण दिलेलं आहे, सिद्धांत लक्षण. पण त्याच्या आधी सगळी पूर्व पक्षाची लक्षणं आहेत, ती किती आहेत? त्या सगळ्यांची अध्ययन करावी लागतात, मग सिद्धांत लक्षणाचं अध्ययन करायचं, कारण ते एकच आहे शेवटचं. जोपर्यंत आपल्याला दुसऱ्यांचं मत कळत नाही तोपर्यंत त्याच्या मताचं खंडन कसं करणार? म्हणून हे जैन गुरूंच्याकडे शिकायला राहिले. त्यांचं सगळं मत समजावून घेतलं. समजून घेतल्यानंतर प्रसंग एकदा अशा प्रकारचा झाला की त्यांच्या सभेमध्ये वेदांची, शास्त्रांची निंदा चालू होती. आणि ती निंदा ऐकल्यानंतर
यांना अत्यंत वाईट वाटलं, हे रडायला लागले. गुरोर यत्र परिवाद, आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसांची निंदा ज्या ठिकाणी चाललेली असेल, शास्त्रकार काय सांगतात, कर्णौ तत्र पिधातव्यौ गंतव्यं वा ततोन्यतः. आपले कान झाकून घ्यावेत किंवा तिथून निघून जावं, ती निंदा ऐकून घेऊ नये असा त्याचा अर्थ आहे. ते रडायला लागल्यानंतर त्यांनी विचारलं, काय झालं तुला रडायला? त्याने सांगितलं, मी वैदिक आहे, माझ्याच वेदांची तुम्ही निंदा करता, भयंकर संत. वैदिक आहेस मग तू आम्हाला आधी का नाही सांगितलंस? तर मी मुद्दामून येऊन राहिलोय म्हणले तुमच्याकडे, तुमचं संपूर्ण मत जाणून घेण्याकरता. आणि हे ऐकलं, अरे म्हणले हा आपल्यात घुसलेला आहे म्हणले. हा बघी नाही, शत्रूचा हेर ज्याप्रमाणे असतो तो घुसतो, सगळी माहिती एकत्रित करतो आणि सगळी माहिती एकत्रित करून ती शत्रूला नेऊन देतो. त्याला हकलून द्या म्हणले, त्याला बाहेर काढलं. याने सांगितलं आता गरज नाही म्हणले, आता मला सगळं तुमचं कळालेलं आहे काय. आणि अशा तऱ्हेने तिथून जे निघाले सगळा पराभव करत सुटले, सगळीकडे वादविवाद केले, सगळ्यांचे पराभव केले. आणि पराभव करत 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 सुधन्वा नावाच्या राजाच्या तिथे आले. हा सुधन्वा म्हणजे इंद्राचा अवतार असला, तो वैदिकच होता, परंतु वैदिक कोणी राहिलेलेच नव्हते, ह्यांचंच प्राबल्य होतं. ते प्राबल्य असल्या कारणाने हा पण त्याप्रमाणेच वागू लागलेला होता. ते आले आणि त्यांनी तिथल्या सगळ्या पंडितांना आव्हान केलं, माझ्या बरोबर या म्हणले वादाला. वाद सुरुवात झाला आणि त्या वादामध्ये यांनी सगळ्यांचा पराभव केला. पराभव केल्यानंतर त्या पंडितांनी सांगितलं, एतत्तु मती दौर्बल्यम न तू मत दौर्बल्यम. हे तर म्हणले आमच्या मताची दुर्बलता नाहीये, हे तर आमच्या बुद्धीची दुर्बलता आहे. तुम्ही आमचा पराभव केला याचा अर्थ हे सिद्ध होत नाही की आमचं मत चांगलं नाहीये. तुझं मत खरं जर असेल कुमारील तर तू मला दिव्य करून दाखव. म्हणजे काय दिव्य करायचं सांगा. वरचा पर्वताचा कडा आहे, तिथून उडी मारायची आणि उडी मारल्यानंतर जर तुला काहीही झालं नाही तर आम्ही समजू की तुझं मत खरं आहे. एका क्षणात पर्वताच्या कड्यावर गेले, मोठ्याने गर्जना केली, यदि वेदा प्रमाणम स्युहु नमे काचित क्षतिर भवेत. जर वेद प्रमाण असतील तर मला कोणत्याही प्रकारची जखम होणार नाही. उडी मारली. ज्याप्रमाणे कापूस तरंगत येतो, कापसाला काही होत नाही, त्याप्रमाणे ते खाली आले. असं म्हणतात की त्यांच्या पायाला थोडीशी जखम झाली, थोडीशी, बाकीचं काही खर्चटलं सुद्धा नाही, थोडस उडी ज्याला म्हणता येईल असं. मग त्यांना कोणतरी म्हणलं म्हणे की जर वेद प्रमाण जर असतील, तुम्ही म्हणलं काहीही इजा होणार नाही, एवढं तरी कसं काय खर्चटलं. त्याने सांगितलं मी यदी हा शब्द टाकला. जर वेदांमध्ये जर हा शब्दच येता कामा नये, जर वेद प्रमाण असतील तर काय, वेद प्रमाणच आहे. जर सूर्य जर तेजस्वी असेल असं म्हणता येतं का? मी जो यदी शब्द वापरला त्याच्यामुळे मला थोडी जखम झाली. मग त्याने सांगितलं ठीक आहे म्हणले. काही औषधी अंगाला लावल्या किंवा एखादी गुटिका तोंडात धरली तर माणूस अशा पद्धतीने येत असतो, त्याला काही इजा न होता. तसं काहीतरी बहुतेक यांनी केलेलं दिसतं. तुला अजून दिव्य करावं लागेल. सुधन्व्याने सांगितलं ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. आता आपण एक काम करू म्हणलं, मी स्वतःच परीक्षा घेतो म्हणलं.
एक सुंदर अशा प्रकारची घागर आणली, याच्यामध्ये मी काहीतरी ठेवतो म्हणले, जो ओळखून दाखवेल त्याचं मत खरं. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. यांनी त्या घागरीमध्ये महाभयंकर अशा प्रकारचा काळा भोर साप त्या ठिकाणी ठेवून दिला आणि सांगितलं उद्या तुम्ही सांगायचं काय. ठीक आहे, काय हरकत नाही. आदल्या दिवशी विरुद्ध बाजूचे जे पंडित जे होते त्यांनी रमल पाहिलं, त्यांनी कुंडल्या मांडल्या, असं केलं, सगळं केलं. आणि त्याच्यावरून असं निघालं की आतमध्ये भयंकर अशा प्रकारचा काळा साप आहे. दुसरा दिवस उजाडला, सभा भरली आणि भरल्यानंतर मग त्या ठिकाणी सभेमध्ये प्रश्न निघाला, या घागरीत काय आहे. यांनी त्यांचं उत्तर आधीच तयार होतं विरुद्ध बाजूच्या पंडितांचं. त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये महाभयंकर अशा प्रकारचा काळा साप आहे. कुमारीजी तुमचं मत काय आहे. त्यांनी सांगितलं या घागरीमध्ये शेषशाही भगवान श्री विष्णूंची उत्कृष्ट अशा प्रकारची प्रतिमा आहे. सुननव्याला मनातून इतकं वाईट वाटलं, कारण ठरलं असं होतं की जो पराभव पावेल त्याचा संपूर्ण नाश करायचा, असं ठरलेलं होतं. तसाच वादविवाद तो ठरलेला. अरे रे रे म्हणले, उगी त्याला मारावं लागणार. सुधनवा ते तोंड उघडायला काचकूच करू लागला. कुमारी भट्टाने सांगितलं, राजन तोंड उघड, काही होत नाही. आणि त्याप्रमाणे तोंड उघडलं आणि बघतायत तर काय, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. लक्ष्मी पाय चेपतीये. शेषशय्येवर पहुडलेले भगवान श्री विष्णूंची त्या ठिकाणी सुंदर मूर्ती बघितली. सगळ्यांनी साष्टांग नमस्कार केला. आता बोला म्हणले, काय करायचं. विरुद्ध बाजूचे जे पंडित होते त्यांनी सांगितलं, ठीक आहे म्हणले, आम्ही आमचं मत सोडून देतो आणि तुमच्या मतात प्रविष्ट होतो. आणि अशा तऱ्हेने कुमारी भट्टांनी ठिकठिकाणी जाऊन ठिकठिकाणी वादविवाद करून त्यांचा पराभव करून टाकून दिला आणि वैदिक मत प्रस्थापित केले. म्हणजे पूर्वमीमांसा ज्याला म्हणता येईल. यज्ञ याग सुरुवात झाली, होम हवन सुरुवात झाली छानपैकी, पण तितक्याने भागण्यासारखं नव्हतं. हे लक्षात ठेवा. कर्म करायचं आणि स्वर्गात जाऊन उपभोग घ्यायचे हे काही आपल्या जीवनाचा उद्देश नाहीये, हे आपण लक्षात ठेवतो. अक्षय्यम हवय सुकृतम चातुर्मास्य याजिनः भवन्ति. शास्त्रकार सांगतात, लिहिलेलं चातुर्मास्य याग करणाऱ्याचं सुकृत अक्षय्य होतं आणि त्याला मग स्वर्गाची प्राप्ती होती. पण मला सांगा, इथं जे भोग भोगायचे तेच वरती जाऊन भोगायचे, फरक काय त्याच्यामध्ये. हे काय माणसाचं जीवनच ध्येय आहे की काय. नाही, स्वर्गप्राप्ती हे काय माणसाचं ध्येय असू शकत नाही. आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्ती हे माणसाच्या जीवनाचं ध्येय. आणि ते कशाने होतं. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते यनाया. काय सांगतात वेद, काय सांगतात. त्यालाच जाणण्याने मनुष्य मृत्यूच्या पलीकडे जातो, दुसरा मार्ग नाही. कारण बंधचं स्वरूप आपण समजून जर घेतलं तर मोक्षाचं स्वरूप समजायला आपल्याला सोपं जातं. बंधाचे दोन प्रकार आहेत, लक्षात ठेवा. एक वास्तविक बंध, दुसरा कल्पित बंध. आपण बसलेलो आहोत, आपल्याला कोणतरी येऊन बांधून टाकलं, समजून घ्यावं, आपल्याला वास्तविक बंध निर्माण झालेला. पण काही बंध कल्पित पण असतात. हत्तीचं पिल्लू होतं, तर त्या ह्यांना हत्तीकडून कामं करून घेणारी लोक असतात.
मोठे मोठे ओंडके नेणं, अमुक तमुक वगैरे पूर्वीच्या काळी कसं होतं. ते हत्तीला पकडायचं, त्यांना माणसं व्हायचं आणि त्यांच्याकडून कामं करून घ्यायची. तर हत्तीला पकडत असताना त्याच्याबरोबर एक हत्तीचं पिल्लू पण सापडलं. हत्तीचं पिल्लू सापडल्यानंतर बाकीच्या हत्तींना माणसावळलं. आता हे पिल्लू आहे, ह्याला किती काय करणार, ह्याला काही काम लावता येत नाही, काही नाही, पण हे मध्येच येऊन त्रास देत असेल म्हणून मग काय केलं यांनी, त्याच्या पायाला साखळी बांधली. साखळी बांधून ठेवून द्यायची. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, पिल्लाचा हत्ती झाला. आणि हत्ती झाल्यानंतर रात्र झाली की त्याला बांधताना तो माहूत काय करायचा, सुतळी घ्यायचा आणि त्या सुतळीने बांधून टाकून द्यायचा. त्या माहुताकडे त्याचा मित्र आला. त्याने बघितलं हत्ती तर भला दांडगा आणि त्याला साधी सुतळी बांधलेली. अरे म्हणले, काय करतोयस म्हणले तू, त्या हत्तीला सुतळी त्याने नुसतं असं जर केलं तर ते तुटून जाईल. त्याने सांगितलं तो तसं करणार नाही. म्हणजे का, कारण त्याच्या मनात असं पक्क बसलेलं आहे की माझ्या पायाला जे बांधलेलं आहे ते इतकं पक्क आहे की मी कितीही जरी त्याला सोडून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटणार नाही. तो बंद खरा आहे का खोटा, वास्तविक आहे का कल्पित आहे, आहे कल्पित, परंतु तो वास्तविक असल्यासारखा भासत असल्या कारणाने खरा बंध जितका त्रास देतो तितकाच तो कल्पित पण त्रास देतो. शास्त्र आपल्याला असं सांगतं की हा जो बंध आपल्याला प्राप्त झालेला आहे हा कल्पित आहे. तर कल्पित बंधाची निवृत्ती मला सांगा कशी होईल, ती ज्ञानानेच होईल. जर अज्ञानजन्य बंध जर असेल तर त्याची निवृत्ती म्हणजे त्याच्यापासून मोक्ष जर प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी ज्ञानच आवश्यक आहे. त्यासाठी कर्माने काय होणार आहे, त्याला नाही होऊ शकत. न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन एकेन अमृतत्वमान शुभू, काय सांगतात वेद. न कर्मणा न प्रजया न धनेन, ना कर्माने अमृतत्वाची प्राप्ती होत, ना प्रजेने अमृतत्वाची प्राप्ती होत, ना धनाने अमृतत्वाची प्राप्ती होत. अमृतत्वाची प्राप्ती फक्त सर्व कर्म संन्यासानेच होती म्हणून सांगितलं. आणि ते सगळं लुप्त झालं. होम हवनं वाढली, परंतु मूळ उपासना आणि मूळ संन्यास तो मात्र लोपला. आणि कुमारील भट्ट तरी बरे, परंतु मंडन मिश्र जे त्यांचे शिष्य होते ते त्यांच्यापेक्षा विद्वान. मंडन मिश्र हे महेश्वर म्हणजे नर्मदा तीरावर जे महेश्वर नावाचं नगर आहे तिथे त्यांची पत्नी सरस्वती. उद्या आपण मंडन मिश्रांच्या विषयी अधिक माहिती घेऊ. फार सुंदर अशा प्रकारची माहिती आहे, फार गोड माहिती आहे. त्यांची पत्नी सरस्वती, ते जोडपं म्हणजे विद्वान दिव्य अशा प्रकारचं. आणि सगळीकडे होम हवन कर्माचा बोलबाला झाला. आणि मग अशा अवस्थेमध्ये विशुद्ध धर्म सांगण्यासाठी भगवान शिवशंकर श्री शंकराचार्य स्वरूपाने अवतीर्ण झाले. शंकराचार्यांचं चरित्र प्रत्येक भाषेत आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक भाषेत. एकट्या संस्कृत मध्ये प्राचीन आचार्यांनी 10 आचार्यांनी त्यांच्यावर चरित्र दिलेली आहे. 10. त्यातनं सर्वात प्रमाणभूत जो ग्रंथ मानला जातो तो म्हणजे बृहत शांकर दिग्विजय चित्सुकाचार्यांनी केलेला. चित्सुकाचार्य आहेत, आनंदगिरी आहेत, गोविंदनाथ आहेत, अनंतानंदगिरी आहेत, विद्याशंकर आहेत, दीक्षितराज आहेत, वन्नीसहाय्य आहेत, सदानंद आहेत, चिदविलास स्वामी आहेत, श्री विद्यारण्य स्वामी आहेत. श्री विद्यारण्य स्वामी म्हणजे ज्यांनी हरिहर बुक्कांना प्रेरणा दिली
ज्यांना पूर्वी सायण अशा प्रकारचं म्हणत असत, सायण भाष्य ज्यांनी लिहिलं ते शंकराचार्य झाल्यानंतर त्यांचं विद्यारण्य अशा प्रकारचं नाव त्यांनी धारण केलं आणि त्यांनी जो शांकर दिग्विजय ग्रंथ लिहिलेला आहे तो सध्या सगळीकडे मानला जातो. आचार्यांचा काळ कोणता? आधुनिक लोक इसवी सन 700 ते 800 अशा प्रकारचा मानतात. पण आपली परंपरा जी आहे ही परंपरा इसवी सन पूर्व 500 म्हणजे जवळजवळ साधारणतः आजपासून 2500 वर्षापूर्वी हे मानतात. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की दोन्ही बाजूनी पुरावे आहेत, दोन्ही बाजूनी विद्वान लोक आहेत. आपण त्या खंडन मंडनाच्या भानगडीत पडायचं नाही, पहिल्यांदाच ठरवलेलं. कारण ते पुरावे असे असतात की कोणालाही ते खोडता येत नाही, कोणाला त्याचं निवारण करता येत नाही. दोन्हीकडचे पुरावे तसेच असतात. आपण काय सांगणार? आपण त्याच्यामध्ये एवढंच बघू की आपली जी परंपरा आहे ती परंपरा आचार्यांचा काळ 2500 वर्षापूर्वीचा मानते. आपण परंपरेवर विश्वास ठेवा. आपल्याला आचार्यांचं कार्य महत्वाचं आहे, आचार्यांचा काल महत्वाचा नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. श्रीखंड काल केलाय का आज केलाय, करायचंय काय आपल्याला, गोड लागतोय ना, खाऊन टाका, प्रश्न मिळतात. ओके नाही? दोन माणसं असतात, आंब्याचे दिवस जातात, मोठी बाग असते, त्यातल्या त्या रखवालदाराशी ओळख करून घेतात, त्याला काही दररोज काहीतरी त्याला शिदोरी वगैरे नेऊन देणे, काहीतरी करून चांगली ओळख होते. मग हळूच म्हणतात की जाऊन आम्ही आंबे खाऊ का थोडे? आंबे खा, पण एक काम करा, मालक येतो बरोबर 4 वाजता, त्याच्यात तुमचं काय ते आटपा. मालक जर आले तर मी तुम्हाला तिथं मी काहीही बघणार नाही, तुम्हाला मारणार, काही काळजी करू नका. म्हणले 3:45 वाजता आम्ही येतो. 3 वाजता गेले दोघे जण आतमध्ये, त्याच्यातला एक जण भरभर भरभर वर चढला आणि गेल्याबरोबर आंबे खायला सुरुवात केली. दुसरा जो होता त्याने ते बघितलं, प्रश्न विचारला त्याला की म्हणले हे किती आहेत म्हणले आंब्याची झाडं? 500. कुठून आणले म्हणले? असं इकडून आणले. किती जातीचे आहेत म्हणले? त्याने अमुक अमुक जातीचे. बरं म्हणले आंबे केव्हापासून लागतात म्हणले त्याला? सगळं मारलं, गप्पा 3:45 वाजले. यांनी शिट्टी मारली. शिट्टी मारल्याबरोबर जो आंबे खायला जो गेलेला जो होता तो चटकन खाली उतरला. हा म्हणला मी अजून आंबेच खाल्ले नाहीत, मला आता खाऊ दे. म्हणजे आता खाऊ देणार नाही म्हणजे मी काय सांगितलेलं होतं म्हणजे. म्हणून जास्त चिकित्सा करत बसत जात जाऊ. परंपरा सांगती त्याच्यावर विश्वास ठेवावा. आचार्यांचं कार्य बघावं. अरे अशी त्याच्यामधले भाष्य आहे की ते भाष्य पूर्ण आपल्या अंगवळणी पडण्या म्हणजे येण्यासाठी एक जन्म जाईल आणि त्या भाष्यामध्ये सांगितलेलं तत्वाचं आचरण करण्यासाठी किती जन्म जातील सांगता येणार नाही. अनेक जन्म संसिद्ध हा ततो याती परांगतील, स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात. केरळ नावाचा प्रांत आहे आपला आणि त्या केरळ नावाच्या प्रांतामध्ये विद्याधिराज आणि सुशीला नावाचं एक जोडपं होतं. अत्यंत सदाचारी. त्यांना शिवगुरु नावाचा मुलगा झाला. अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं. आणि खरोखर शिवगुरु नाव सुद्धा किती अन्वर्थ ठेवलंय बघा. शिवाचे गुरु म्हणजे वडील म्हणून शिवगुरु. त्यांचं सुद्धा अध्ययन पूर्ण झालं आणि अध्ययन पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह जो आहे हा अंबिका नावाच्या श्रेष्ठ अशा प्रकारच्या सुशील मुलीबरोबर झाला. असं म्हणतात की त्या म्हणजे अंबिका देवींचं माहेर
म्हणजे आपल्या पूज्य आचार्यांचं आजोळ हे वेळिया नदू असं काहीतरी नाव आहे, तिथे अजून सुद्धा आहे. आज सकाळीच तुमच्या मुलांनी सांगितलं होतं, तिथं वाक्यार्थ होता म्हणून तिथं गेला होता तो. आर्यांबा असं म्हणतात त्यांना. शिवगुरु आणि आर्यांबा विवाह झाला, मोठ्या आनंदाने दिवस चालले. आणि दिवस चालल्यानंतर दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, पुत्रप्राप्ती झाली नाही. अपुत्रस्य गतिर्नास्ति स्वर्गो नैवच नैवच, देवी भागवत सांगते. अपुत्राला गती नाही. स्कंद पुराणामध्ये फार सुंदर श्लोक येतो. न पुत्रात परमो लाभः, न पुत्रात परमं सुखम, न पुत्रात परमं मित्रम, परत्रेह च पुत्रचित. मुलापेक्षा दुसरा कोणता लाभ नाही, मुलापेक्षा दुसरं कोणतं सौख्य नाही. इहलोकात आणि परलोकात मुलापेक्षा श्रेष्ठ मित्र नाही. आता काय करायचं? गेले तप करायला लागले. शिवगुरुने मोठे तप करिता, अंबे सह तुझ नमिता. होसी पुत्र तया श्रीमंता, सत्य ज्ञान अनंता. भगवान शिवशंकरजींची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. स्वप्नामध्ये बोला म्हणले, काय पाहिजे ते मागून घ्या. आम्हाला मुलगा नाही, मुलगा पाहिजे. यांनी विचारलं, शहाणा पाहिजे का मूर्ख पाहिजे? आता हा काय प्रश्न झाला? मला सांगा, कोणाला मूर्ख मुलगा पाहिजे असतो? अजात मृत मूर्खेभ्य मृता जातौ सुतौ वरम, यतस्तौ स्वल्प दुःखाय यावज्जीवन जडोदहे. मेलेला, न झालेला आणि मूर्ख अशा मुलामध्ये मेलेला किंवा न झालेला मुलगा बरा म्हणले. पण मूर्ख मुलाचा ताप जन्मभर राहतो. मी तर पुढे जाऊन सांगतो, मेल्यानंतर सुद्धा राहतो. पण जी कीर्ती मिळवलेली असते ती सगळी मूर्ख मुलामुळे जाणार का? नाही म्हणले, देवा असं का विचारता, मूर्ख मुलगा पाहिजे का शहाणा मुलगा पाहिजे, विद्वान मुलगा पाहिजे? तसं नाही म्हणलं. मूर्ख पाहिजे जर असेल तर 100 वर्ष जगेल, आणि जर शहाणा पाहिजे असेल तर 16व्या वर्षी त्याचा मृत्यू आहे. बोला काय पाहिजे ते. आली का पंचायत? आपल्यासारखा असला असता तर काय म्हणलं असतं? 100 वर्ष आपण असे, पण पुढचं पुढे काय होईल ते? शिवगुरूंनी आणि आर्यांबेनी एक मुखाने सांगितलं, नाही 16व्या वर्षी माझ्या मुलाचा मृत्यू झाला तरी चालेल, पण तो असा विद्वान व्हावा की बस संपूर्ण जगामध्ये त्याचं नाव व्हावं. आणि खरोखर हो, काय सांगावं, रोमा रोला म्हणून एक प्रख्यात पाश्चात्य विचारवंत होऊन गेले. तिने लिहून ठेवलेलं आहे, शंकराचार्य जर झाले नसते तर संपूर्ण भारत विखंडित झाला असता, इस्लामच्या आक्रमणाला बळी पडला असता. तिने लिहून ठेवलेलं. तथास्तु आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद देऊन सांगितलं, उत्तम अशा प्रकारचा मुलगा होईल. आणि योग्य काळी आर्यांबा प्रसूत झाली. आणि वैशाख शुद्ध पंचमी आजच्याच दिवशी ईश्वर नाम संवत्सर, वसंत ऋतू, वैशाख मास, नंदन योग, आणि बरोबर 12 वाजता अभिजित नक्षत्रावर भगवान श्री शिवशंकराचार्यांचा जन्म झाला. बोला शंकराचार्य महाराज की जय. त्यांची पत्रिका पण दिलेली आहे, फार सुंदर पत्रिका आहे. आर्द्रा नक्षत्रावर जन्म आहे, मिथुन लग्न आहे, चंद्र मिथुनेचा आहे. एकादश स्थानामध्ये मेषेचा म्हणजे उच्चीचा रवी आहे. रवी उच्चीचा याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की मला सांगा, आधी सूर्य आणि त्यात तो स्वतःच्या उत्कृष्ट स्थानावर. आता मला सांगा, त्याचं तेज कोणाला तरी बघवणार आहे का?
आणि त्याच्याबरोबर कोण आहे? सुंदर अशा प्रकारचे प्रथमेश बुध हा पडलेला आहे. गुरु आणि चंद्राचा नवपंचम योग आहे. आणि अशी ती सुंदर पत्रिका आणि ते सुंदर बालक त्या ठिकाणी जन्माला आलं. एकादशे आणि पिता नाम कुरुया, नक्षत्र नाम गजानन अशा प्रकारचं आहे आणि व्यावहारिक नाव शंकर अशा प्रकारचं आहे. आणि ते बालक संपूर्ण विश्वाचा उद्धार करणारं अशा प्रकारचं ठरलं. उद्याच्या प्रवचनात आपण अजून त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांच्या कार्याची माहिती, त्यांच्या बाललीलांची माहिती ही सगळं आपण उद्याच्या प्रवचनात घेणार आहोत. मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु. जगदम्ब 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 नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तन्नमामि